53 स्टार 8 या 4 अंकी संख्येला 6 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक लिही। तर मग आता याच्यामध्ये स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजे असं म्हटल्यानंतर प्रथम आपल्याला 6 ची कसोटी 6 ची कसोटी काय 2 व 3 ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो हे आपल्याला समजलं। आता इथे एकच स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो तर मग आता 3 ची कसोटी म्हणजे काय सर्व अंकाची बेरीज आपण 3। तर मग आता या ठिकाणी सांगा 3 आणि 5 8 8 आणि 8 16 तर आता 16 मध्ये 2 मिळवले किती होतात 18 तर 18 ला 3 ने निश्चित भाग जातो म्हणून ज्या संख्येला 3 आणि 2 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो। तर मग स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजेत 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4। चला पुढचं गणित आपण समजू घ्या। 11 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती। तर 11 ची कसोटी एक आड एक संख्या म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय। तर 11 ची कसोटी म्हणजेच सम आणि विषम स्थानी यांची वजाबाकी सम आणि विषम स्थानची वजाबाकी 0 किंवा 11 येत असेल तर त्या संख्येला 11 ने निश्चित भाग जातो। लक्षात ठेवायचंय सम आणि विषम स्थानी यांची वजाबाकी 0 किंवा 11 असेल तर तेव्हा असं समजायचं की त्या संख्येला 11 ने निश्चित भाग जातो। तर मग आता याच्यामध्ये पाहिलं आता सम आणि आता इथं बघितलं आपण एक आड एक पाहिलं तर मग आता याला सम म्हणा किंवा याला 1 2 1 2 1 असं म्हणा। 1 1 ला काय समजायचं विषम समजायचं आणि 2 2 ला काय समजायचं सम। तर आता यांची बेरीज सांगा 3 आणि 8 11 11 आणि 6 किती होतात सांगा 17। आता 2 च्या खाली अंक 8 आणि 9 किती होतात 17। आता 17 मधून 17 गेले किती राहिले सांगा 0। तर मग आता 0 यांचा फरक येतोय वजाबाकी येते म्हणजे कोणत्या पर्याय क्रमांक 3 ला 11 ने निश्चित भाग जातो। पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने व 9 ने निश्चित भाग जातो। तर आता 2 आणि 9 मग आता कोणाची कसोटी सांगा आता 9 2 18 म्हणजे ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 निश्चित भाग जातो। हे पण आता 2 ची कसोटी एकच स्थानी 0 2 4 6 8 असेल त्याला 2 ने निश्चित भाग जातो। आणि 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9। तर मग आता याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4। तर आता 4 एकच स्थानी तर 2 ने निश्चित भाग जातो। मग आता इथं पहा 6 आणि 4 10 10 आणि 9 19 19 आणि 3 22 आणि 22 आणि 5 किती 27। तर 27 या संख्येला 9 ने भाग जातो आणि 4 या संख्येला 2 ने भाग जातो म्हणून या ठिकाणी ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक 4 समजला। 5 स्टार 2 स्टार 8 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 4 ने व 9 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल। तर मग आता इथं 4 आणि 9 आता ज्या संख्येला 4 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 चौक 36 म्हणजे या ठिकाणी 36 ची कसोटी किती आहे 9 व 4। तर मग आता या ठिकाणी 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9 4 ची कसोटी शेवटी 2 0 0 4 0 8 असेल किंवा शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक 4 च्या पाड्यामध्ये असेल त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो। तर मग आता इथं काय करायचंय बघा आता इथं 6 ठेवले समजा उदाहरणार्थ आता 68 होता त्याला 4 ने निश्चित भाग जातो। आता 2 ठिकाणी 6 6 ठेवा मग सांगा 8 आणि 2 10 6 आणि 6 12 किती झाले 22 आणि 22 आणि 5 किती 27। तर मग आता 68 झाले इथं 4 ने निश्चित भाग जातो। आता त्याच्यानंतर आणि या 27 ला 9 ने 9 त्रिक 27 म्हणून या ठिकाणी ज्या संख्येला 4 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने निश्चित भाग जातो। मग आता स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवायचा पर्याय क्रमांक 4 म्हणजे 6 अंक ठेवायचा आहे। चला पुढचं गणित बघूया। वर्गमुळामध्ये 0.0081 तर पर्यायामधलं उत्तर काढायचं आहे। तर मग आता इथं 81 चं वर्गमूळ किती 9 आता 4 अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ 2 अंक सोडून पॉईंट 2 अंक सोडून पॉईंट लिहायचे पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून 0 घ्यायचा म्हणजे पर्याय क्रमांक 3। पुढचं गणित पहा वर्गमुळामध्ये 256 आपण 169 बरोबर 32 आपण x तर x बरोबर किती। आता याला काय करायचं 256 चं वर्गमूळ घ्या 16
आणि 169चं वर्गमूळ 13 बरोबर 32 आपण एक्स लिहायचे. आता एक्स आहे काय एक्स वाय झेड ABCD असं यांना काय म्हणायचं पद हे छेदस्थानी कधीच ठेवत नसतात. त्यांना कुठं पाठवायचं अंशस्थानी. भागेला एक्स आहे तर काय करायचं गुणिला एक्स. भागेला 13 आहे तर काय होईल गुणिला 13. गुणिला 16 आहे तर काय होईल भागेला 16. 16 आणि 32 कोणत्या पाड्यामध्ये 16च्या. आता 16 1 16 16 2 32 म्हणून एक्स बरोबर सांगा 13 2 26 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा. 121 गुणिला 169 बरोबर 20,449. तर वर्गमुळामध्ये 20,449 आहे. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. 20,449 म्हणजे काय सांगा 121 गुणिला 169 म्हणून वर्गमुळामध्ये काय येईल 20,449 म्हणजे काय 121 गुणिला 169 हे वर्गमुळामध्ये. 121चं वर्गमूळ किती सांगा 11 गुणिला 169चं वर्गमूळ किती 13. मग आता सांगा 13 1 13 3 हाताला 1 13 1 13 13 1 किती 14. तर उत्तर आलं 143 पर्याय क्रमांक 2. समजलं गणित. चला पुढं. आता विशेष म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की जे आज गणिताचं विश्लेषण आहे याच्यामध्ये 5 चॅप्टर दिलेले होते. प्रत्येक चॅप्टरवर 4 गणित विचारण्यात आलेले आहे. आपण काय करायचं 100 प्रश्नाचा पेपर घेतला जातोय. गणिताचे 20 प्रश्न बुद्धिमापनचे 20 प्रश्न त्याच्यानंतर मराठी व्याकरणचे 20 प्रश्न आणि 2 विषय अभ्यासाला दिले जातात त्याच्यावर 20 प्रश्न असतात. असा त्या ठिकाणी 100 मार्कचा पेपर असतो म्हणजे 100 प्रश्नाचा पेपर असतो. तर त्याचं गणित आणि बुद्धिमापनचं विश्लेषण त्या ठिकाणी मी हमखास घेत असतो बुधवार आणि शनिवार. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे विश्लेषण आपण मिस करायचं नाही. तर आता इथं काय 900 पुढे बघा 986चा वर्ग. आता 986चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. आता 986 म्हणजे काय सांगा 1000 वजा 14. गणित एकदम सोपं आहे. मग आता सांगा 14चा वर्ग 196 पण इथं 0196 म्हणायचं कारण 1000 ही 4 अंकी संख्या आहे. त्यानंतर उचलायचे 14 986 मधून वजा करायचे यांची वजा बाकी 6 मधून 4 गेले किती राहिले 2. 98 मधून 1 गेला किती राहिले सांगा 97. आता हा 0 972 मध्ये मिळवा आणि 196 हे जसे तसे लिहा. 972 आणि 0 किती होईल 972 म्हणजे 972 196 पर्याय क्रमांक 4. समजलं. पुढचं गणित पहा. 5 आपण 9 11 आपण 18 या अपूर्णांकाच्या दरम्यान असलेला खालीलपैकी कोणता अपूर्णांक असेल. तर असं जर गणित आलं तर दरम्यान अपूर्णांक काढायचं हे आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं आहे छेदाच्या बाबतीत एक लक्ष ठेवायचं आहे. छेद एक दुप्पट पाहिजेत एक निंपट पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ काय छेद हा निम्मा असावा आणि म्हणजेच एकच्या पट दुप्पट दुप्पटच्या निंपट म्हणजे एक पट अशा पद्धतीनं. आता 9 2 18 हे एक पट आहे 2 पट आहे हे लक्षात घ्यायचंय. तर मग अशा वेळेस काय करायचं अगोदर काय करायचं एक पट ठेवायचा आणि दुसरा छेद हा दुप्पट ठेवायचा. तर अशा वेळेस जो मामला असतो तर दरम्यान अपूर्णांक काढायचा असेल तर काय म्हणायचं वरच्या वरच्याची बेरीज खालच्या खालच्याची बेरीज. काय म्हणायचं वरच्या वरच्याची बेरीज खालच्या खालच्याची बेरीज. तर मग सांगा 11 आणि 5 किती होईल 16 आणि त्याच्यानंतर 8 आणि 9 किती होईल 27. तर याचं उत्तर आलंय 16/27. पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता 15 5 याच्यामध्ये काय करायचं 4ही ऑप्शन मध्ये आपल्याला पर्याय पाहिजे याच्यामध्ये काही फरक आहे का आणि फरक नसेल तर 2 शून्य ठेवायचे आणि काटछाट करायची आणि त्याच्यामध्ये लहान मोठा अपूर्णांक शोधायचा. परंतु असा जो मामला आहे फरकाचा तर त्याच्यामध्ये गणित सोपवणं एकदम सोपं आहे आणि त्याची शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय. आता सांगा अंश काय आहे लहान आहे आणि छेद याच्यामध्ये मोठा आहे फरक पाहायचा. 15 2 30 30 मधून 1 गेला 29 13 2 26 26 मधून 1 गेला 25 17 2 34 34 मधून 1 गेला 33 आणि 14 2 28 आणि 28 मधून 1 गेला 27. म्हणजे आता याच्यामध्ये काय 1 आणि 2 चा फरक आपल्याला बघायचा आहे. मग काय म्हणायचं 1 2 2 2 मधून 1 गेला 1 2 2 4 4 मधून 1 गेला 3. आता वर काय करायचं आपल्याला 0 0 ठेवायचा 1 10 10 आणि 3 सक 18. समजलं 1 2 2 2 मधून 1 गेला 1 आणि 2 2 4 4 मधून 1 गेला 3. हे समजलं तुम्हाला समजलं असेल तर मग आता लहान अपूर्णांक काढायचा असेल तर याच्यामध्ये काय करायचं
तर बरोबर कोण 10 पेक्षा 6 लहान आहे खाली याचं. आता या छेदामधला फरक पाहायचा, ज्याचा छेद मोठा त्याचा अपूर्णांक लहान. काय म्हणायचं? ज्याचा छेद मोठा त्याचा अपूर्णांक लहान. मग आता याच्यामध्ये छेद कोणाचा आहे? 33चा. 33 हा मोठा आहे, तर म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं गणित? तर ही ट्रिक्स वापरायची. जसं मोठी टीव्ही असते तर आपण रिमोटवर टीव्ही चालवतो, तसंच रिमोट या ठिकाणी वापरायचं आहे.